बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बीजेपीचे उमेदवार पंकजाताई मुंडे व राष्ट्रवादीचे उमेदवार पण नुकतेच जाहीर झालेले, तसेच दिवंगत मेटे साहेब यांच्या पत्नी ज्योती मेटे हे पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे। तत्पूर्वी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की ज्योती मेटे या नेमकी कोणत्या क्षेत्रात आहे व विनायक मेटे यांच्या पत्नी व त्यांचे कार्य काय आहे। आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे। युथ इंडिया चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब व कमेंटच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करावे, जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडीची बातमी सर्वात प्रथम या चॅनलवर भेटेल। आपण बघूया, विनायक मेटे शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक होते व त्यांचं कार्य मराठा समाजाला आरक्षणामध्ये आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष देखील केलेला होता। वारंवार आंदोलने, मोर्चे यामध्ये अग्रस्थान म्हणजे विनायक मेटे। सध्या मराठा आरक्षण या मुद्द्यावर खूप जोरदार आंदोलन केले जात आहे। त्यात बिलकुल माघार नाही, मराठा आरक्षण मिळत नाही पर्यंत हे आंदोलन चालणार आहे। त्या आंदोलनाचे सध्याचे जनक जरांगे पाटील यांना खूप मोठ्या प्रमाणात मराठा समाजाकडनं पाठिंबा भेटतोय, कारण त्यांची भूमिका रास्त आहे व त्यांची भूमिका मांडत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची भूमिका आहे व ती खूप अग्रेसिव्हली, खूप स्ट्रॉंगली त्यांनी मनोज जरांगेंनी मांडलेली आहे। सरकार विरोधात त्यांनी सरकार विरोधात काही पावलं पण घेतलेली आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत खूप व्यापक अशी भूमिका माननीय जरांगे पाटील यांनी मांडलेली आहे। ती भूमिका मांडत असताना त्यांनी वारंवार उच्चार केलेले आहे की विनायक मेटे हे माझे गुरु आहे। त्यांनी पूर्वी जे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो संघर्ष केलेला होता, तर असं वारंवार स्टेजवरून मनोज जरांगे यांच्या वक्तव्यातून विनायक मेटे यांच्याबद्दल असे चर्चा होती। तर माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांना उमेदवारी, बीडमध्ये उमेदवारी भेटावी ही जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत होती। तसे डॉक्टर ज्योती मेटे हे राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार साहेब यांना पण भेटलेले होते। बहुतेक उमेदवारी विषयी चर्चा झालेली असावी, परंतु राष्ट्रवादींनी सुद्धा इथं बीडमध्ये आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। त्यातच बीडमध्ये इफ्तार पार्टीमध्ये डॉक्टर ज्योती मेटे व मनोज जरांगे या तिथं भेटले असता एक माध्यमांमध्ये अशी बोलताना ज्योती मेटेंना बोलताना असं विचारण्यात आलं की जरांगे हे आपले गुरु आहे विनायक मेटे, यांच्याबद्दल आपल्याला काही देतील का? तर ज्योती मेटे यांचं वाक्य होतं, शिष्याने ठरवायचंय गुरुला गुरुदक्षिणा द्यायची की नाही, हे तर त्यांचं वैयक्तिक निर्णय असेल जो काय असेल तो। परंतु मी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे, तर मनोज जरांगे यांचा पाठिंबा ज्योती मेटेंना मिळतो का व इतर समाजामध्ये त्यांना पाठिंबा भेटतो का व त्या कोणत्या पक्षाकडनं निवडणूक लढवतील? सध्या माध्यमांमध्ये चर्चा आहे की वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांनी लढायला हवं, तर वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांना तिकीट भेटेल का, की वंचित बहुजन आघाडीमध्ये ते जातील किंवा त्या चिन्हावर लढतील का, किंवा मग शिवसंग्राम यांची संघटना आहे, पक्ष आहे, त्या पक्षावर ते ह्याच्यावर निवडणूक लढणार। ही निवडणूक ज्यावेळेस ज्योती मेटे, डॉक्टर ज्योती मेटे रिंगणात उतरतील त्यावेळेस ही जी दुरंगी लढत होती ती तिरंगी लढत होणार व खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंगली उमेदवार बघायला भेटणार। तर आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून? ज्योती मेटे यांना उमेदवारी दिल्यानंतर या इलेक्शन मध्ये तिरंगी लढत होईल व कोणाचं पारडं जड असेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून